नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या महासंवाद कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत गोवा राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री तसेच आदिवासी कल्याण मंत्री आणि सहकार मंत्री गोविंद गावडेजी. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्ह. नमस्कार, थँक्यू. गोविंद गावडे प्रियोळ मतदारसंघातनं अपक्ष निवडणूक लढवून ते विजयी ठरले. पहिल्यांदाच ते विधानसभेत त्यांनी प्रवेश केला आणि मंत्रीपदही त्यांना मिळालं. कष्टकरी समाज, बारीक समाज यांची कळवळ असलेला, त्यांच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा आणि नेहमीच सक्रियपणे सामान्य लोकांसाठी काम करणारा असा हा माणूस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2017ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात प्रबळ अशा पद्धतीचे पक्ष होते, परंतु अपक्ष निवडणूक लढवूनही प्रियोळ मतदारसंघातील लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि ते निवडून आले. गेल्या 5 वर्षात, आता जवळजवळ 5 वर्ष, पुढच्या फेब्रुवारी महिन्यात 5 वर्ष पूर्ण होणार आहेत. आमदार आणि त्याच्यानंतर मंत्री बनल्यानंतर प्रियोळ मतदारसंघातल्या लोकांच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत, प्रियोळ मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भात त्यांनी काय काय योजना आखलेल्या आहेत, आणि दुसरी गोष्ट मंत्री म्हणून ते कसे यशस्वी झालेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा धांडोळा आम्ही या महासंवादात घेणार आहोत. सर, आपण सुरुवात करूया. थेट तुम्ही निवडून आलात प्रियोळ मतदारसंघातनं. तुमच्या विरोधात प्रबळ अशा पद्धतीचे दीपक ढवळीकर हे उमेदवार होते, त्यांचा तुम्ही पराभव केला. 5 वर्ष सुरुवातीला आमदार, त्याच्यानंतर लगेच मंत्रीपद तुमच्याकडे चालून आलं, तुम्ही मंत्री बनलात, लोकांच्या अपेक्षा आणखीन उंचावल्या. गेल्या 5 वर्षाचा राजकीय तुमचा अनुभव काय आहे? 4.5 वर्सांक गेली प्रियोळ मतदारसंघान ज्यो समस्या ज्यो आशिल्ल्यो त्यो प्रत्येक समस्याचेर मात करून ज्यो साधन सुविधा ज्यो आशिल्ल्यो त्यो निर्माण करपाचो हांवें प्रयत्न केल्लो आसा. एक मूलभूत अशी सुविधा म्हणल्यारूच प्रियोळ मतदारसंघात उदकाची टंचाई आशिल्ली आणि गेली कित्येक वर्सां म्हजो केरी, सावयवेरें, वळवय भाग, बितकी, खांडोळा हो टँकराचेर डिपेंड आशिल्लो. आज हांव गर्वान आनी मोठ्या अभिमानान सांगपाक सोदता की आज हांवें हो भाग जो आसा तो टँकर मुक्त केल्लो आसा. आनी अशे लोक म्हणटात की गेल्या कित्येक वर्सांक कोणीन करूं नाशिल्लें ते ह्या 4.5 वर्साच्या कारकिर्दीत गोविंद गावडेन केल्लें आसात. कारण म्हजो मतदारसंघ जो आसा तो एक दोंगराळ भागान, खेडेपाड्यांनी, कुळागरांनी, शेताभाटांनी वसलेलो हो मतदारसंघ, ज्या जाग्याचेर प्रॉपर एक्सेस ना. पीक पिकयलें जाल्यार तें बाजारपेठेन हाडपा खातीर रस्तो ना. खंय कुळागरान इलेक्ट्रिकल वायर्स आसात, त्यो वायर केन्ना झाडां पावसाच्या वेळाचेर पडटाले, लायट केन्ना मेळनाशिल्ली, भुरग्यांक शिकपाक खूबच डिफिकल्ट जाताली. हे बारीक बारीक विशय जे आसात ते सुटावे करपा खातीर म्हाका आयज यश आयिल्लें आसा. आनी ह्या संदर्भान सगळो इतिवृत्तांत जो आसा तो सबंद आमच्या वेबसायटीचेर आसा, सगळ्यो काही गोश्टी आसात. पूण हें म्हाका कित्याक लागून शक्य जालें करपा खातीर, तर ज्या वेळाचेर 2017 हांव निवडून जरी आयलो जाल्यार म्हजी खरी प्रियोळ मतदारसंघातली राजकीय कारकिर्द ही 2012 सुरू जाता. 2012 ज्या वेळाचेर ह्या प्रियोळ मतदारसंघाच्या समस्याची हांवें अभ्यास केलो आणि अभ्यास हांवें प्रत्येकाच्या दारान एकदां न्ही, 2दा 3दा पावटी मारून केल्ल्यो आसात. एका जाणटेले बायलेक कितें जाय, किंवा एका भुरग्याक आज कितें जाय, त्याच बरोबर मध्यमवर्गीय ज्यो महिला ज्यो आसात किंवा ज्यो युवक जे आसात तांकां कितें जाय, ह्या सगळ्याचो पयलो हांवें रिपोर्ट केलो, ह्या सगळ्यांचो अभ्यास केलो आणि म्हाका दिसून आयलें मनशाचे जिणेन जर सुख जर आमी हाडटले जाल्यार 3 गोश्टी ज्यो मूलभूत ज्यो गोश्टी जाय तेजेर म्हाका त्यो हाडून दिवपाक जाय. सरकाराच्या माध्यमांतल्यान बरेचशे प्रयत्न जाताले, पूण प्रयत्न खंय अपुरे पडले ताजेर हांव कांय उलोवपाक शकना. पूण हांवें ज्या वेळाचेर एक दातीन धरलें, एक मनान धरलें की ह्या लोकांक ह्यो साधन सुविधा हांव निर्माण करतलो, आनी म्हाका दिसता जें हांवें वचननामा ह्या प्रियोळ मतदारसंघातल्या मतदारांक दिल्लो आशिल्लो तो हांवें 100% पूर्ण करून आज लोकांच्यो विविध मागण्यो आशिल्ल्यो, कामां जातात म्हणून मागण्यांचो आज बरोचसो डोंगर पडिल्लो आसा.
त्यो सुद्दां मागण्यो पूर्ण करपाचे आज म्हाका एक संदी मेळ्ळी आनी ते संदेचो पुरेपूर वापर हांवें ह्या लोकां खातीर केलो आनी म्हणूनच म्हाका पूर्ण खात्री आसा की जो प्रिय मतदारसंघांतलो ज्या लोकांनी म्हाका मतदान केल्लें आशिल्लें, म्हाका आशिर्वाद दिल्लो आशिल्लो, म्हजेर प्रेम दाखयलेलो आशिल्लो, तो मूर्त स्वरुपाक मूर्त फळाक आयलो अशें ह्या वेळाचेर मोठ्या खात्रीन आणि अभिमानान हांव म्हणन. तुम्ही जसं सांगितलं की प्रियोळ मतदारसंघात टँकरद्वारे पाणी दिलं जात होतं. म्हणजे 2007 त्याच्यानंतर 2012मध्ये त्या ठिकाणी मगोचा उमेदवार निवडून आला. PWD हे खातं तर मगोलाच बहाल करण्यात आलं होतं. एवढं करूनही प्रियोळ मतदारसंघात पाण्याची टंचाई होती. बरोबर. आता मला एक सांगा की प्रियोळ मतदारसंघाची रचना कशी आहे, म्हणजे त्या प्रियोळ मतदारसंघात एकूण किती ग्रामपंचायत येतात आणि प्रियोळ मतदारसंघाचे प्रामुख्यानं महत्त्वाचे विषय जे आहेत जे तुम्ही सोडवले असतील किंवा आता पुढे तुम्हाला ते सोडवायला पाहिजेत, अशा पद्धतीनं प्रियोळ मतदारसंघाची माहिती जरा आम्हाला द्या. प्रियोळ मतदारसंघान 7 विलेज पंचायतीचो आस्पाव आसा आणि आज जर मुख्य जर समस्या जर कितें जर आसा जाल्यार थोडीशी कनेक्टिविटीचेर आज हांव काम कित्याक करता, कारण आज कोरोना सारकेलें संकट आमचेर आयिल्लें आसात. तातूंतल्यान ऑनलायन आमी शिक्षण घेतात, पूण काही भागांत म्हणजे अशे 2-3 भाग जर आमी ह्या प्रियोळ मतदारसंघान पळयले जाल्यार थंय मातसो नेटवर्काचो विशय आसा. आणि ह्या संदर्भात गोयचो मुख्यमंत्री म्हणूं नाकात किंवा GBN बेव जी आसा तातूंत भितर हांवें बरेचश्यो काही गोश्टी इनिशिएटीव घेवन तो सुधारपाचो हांवें प्रयत्न केल्लो आसा. आणि म्हणूनच म्हाका दिसता की प्रियोळ मतदारसंघान गेली कित्येक वर्सां जे एक्सेस जो नाशिल्लो रस्तो, आतां ही कनेक्टिविटी सुद्दां जर व्हरतलो न्ही जाल्यार ताजे खातीर आमकां खंय तरी रस्त्या वयल्यान ते एक्सेस व्हरपाची गरज आसा. कुळाकारान जर व्हरले जाल्यार केबल तुटपाक पडपाक शकता. फायबर जो केबल जो आसा तो एखादो आमकां घालपाक मेळना, तो बँड जावपाक शकना. ह्यो सगळ्यो काही गोश्टी, बऱ्योचश्यो काही गोश्टी ह्या दृश्टिकोनांतल्यान हांवें प्लॅनिंग केल्ल्यो आसात. आणि प्रियोळ मतदारसंघान एक मुख्य फोकस हांव धरता की आजचो यूथ, आजचो तरणाट्यांक कितें जाय जाल्यार तरणाट्यांक बेस्ट जी टॅक्नॉलॉजी आसा ती टॅक्नॉलॉजी तांच्या दारांक जाय आनी ह्या दृश्टिकोनांतल्यान म्हजो प्रयत्न आसा. आणि हे जर आमी हाडटले जाल्यार इलेक्ट्रिसिटी इज द मुख्य फोकस. आज हांवें म्हजे प्रियोळ मतदारसंघातले जे लायव्ह वायर जे कंडक्टर जे आशिल्ले ते रिप्लेस करून हांवें टोटल कवर वायर कंडक्टर केल्लो आसा, जो स्वातंत्र्य जाल्या नंतर केन्नाच ताजो रिप्लेसमेंट कोणी करूं नाशिल्लो. मुख्य जी लायन जी आसा ते रस्ते बांदून हांवें कुळागरांतली लायन शिफ्ट करून रस्त्या वयल्यान घेतिल्ले आसात. हांवें म्हणिल्लें आसा की म्हजो मतदार हो एक शेती प्रधान मतदारसंघ आनी शेतकारांची समस्या हांवें म्हज्या बऱ्याचशा पदराक गांठिल्ल्यो आशिल्ल्यो. जो पर्यंत 3 फेस लायन एका शेतकऱ्याच्या पंपाक कनेक्शन आमी दिना तो पर्यंत शेतकरी बरे तरेचे पीक किंवा आज जी जो लेबर जो सप्लाय जो अभाव जो असल्या कारणान हे आधुनीक तंत्रज्ञानाचो वापर आमी बरे पैकी करपाक शकता. पूण ते जर करतलो जाल्यार आमकां 3 फेसीची गरज आसा. म्हजो एंटायर मतदारसंघ जो आसा तो 3 फेस कनेक्टिविटीन हांवें जोडिल्लो आसा आनी आतां सध्या जोडत आसा. एक अत्यंत महत्वाचें पावल हांवें काही गोश्टी घेतिल्ल्यो आसा. आनी दुसरें हांवें म्हणिल्लें आसा की शिक्षण. भाऊसाहेब बांदोडकरान बांदिल्ल्यो शाळा, बऱ्योचश्यो शाळा म्हज्या मतदारसंघान बंद पडिल्ल्यो आशिल्ल्यो, त्यो कोंकणी आसूं येत किंवा ते मराठी आसूं येत. आनी म्हणूनच ह्या शाळेंचें नूतनीकरण करचें हें पयलें हांवें दोळे मुखार हाडलें. आनी म्हाका दिसता जवळ जवळ 90% शाळा म्हज्या मतदारसंघांतल्यो आज हांवें नूतनीकरण केल्ले आसात. नूतनीकरण करून हांव फक्त थांबलें ना की त्याचे पलीकडेन वचून विद्यार्थ्यांची संख्येन तितून कशे तरेची वाड जातली हें हांवें पळयलें. आज पालकांनी पूर्ण विश्वास दाखयलेलो आसा. म्हाका याद आसा की म्हज्या मतदारसंघान अश्यो शाळो आसात ज्यांची विद्यार्थ्यांची संख्या 125-135 अशी आसात. सरकारी शाळा. आय फील व्हेरी प्राऊड. अडकोण सारकेली माझी शाळा ज्या वेळाचेर पाटी पडली आनी मोडली 3 म्हयन्या भितर हांवें शाळा रिपेर करून ते शाळेची पटसंख्या फक्त 43 आशिल्ली, आज ती जवळ जवळ 80 वयर पाविल्ली आसा. कारण कितें की पालकांक आपलो भुरग्याक घेवन खंय तरी शहरांच्या स्कुलांनी वतात, वेळ कितलो वता, भुरगीं कितलीं जाम जातात, तितलो जर ट्रॅव्हलिंग बसीक रावप किंवा स्कुटरलीचेर तें रिस्क घेवप वचप बारकेल्या भुरग्यांक घेवन ते न जावचें म्हणून ह्यो सगळ्यो काही गोश्टी कडेन हांवें फोकस केलो. आनी इन्फ्रास्ट्रक्चर जें एज्युकेशनल जें इन्फ्रास्ट्रक्चर जें जाय पडटा
ते हांवें पयलू प्रामुख्यान डेव्हलप केल्लें आसा. प्रत्येक शाळेक शौचालय आसा, प्रत्येक शाळेक एक्सेसिबिलिटी आसा, आनी आज हांवें तिसरे फेजाचेर हांवें जें घेतिल्लें आसा तें मैदान. प्रत्येक शाळेक मैदान आसपाक जाय. भुरग्याचो फुडार किंवा विकास कसो जावपाक शकता की जो पर्यंत भुरगो मैदानाचेर देवना, ताका खंय तरी एक स्क्रॅच येना किंवा तो धांवता धांवता किंवा एक्टिविटी करता करता ताका कितें तेजो झळ कळना, तो पर्यंत भुरगो सक्षम जावपाक शकना. मानसीक सक्षम जावपाची गरज आसा, बौद्धीक सक्षम जावपाचें आसा, हाडा झाडांनी तो सक्षम जावपाची गरज आसा. ह्या दृश्टिकोनांतल्यान विविध संकल्प घेवन हे शाळेचें पयलीं नूतनीकरण करून मॅक्झिमम जे आमचे भुरगे, ते गरीब ग्रामीण भुरगे जे येतले ताचेर हांवें एक गांभिर्यान आज काम केल्लें आसा. आनी म्हाका आनंद जाता की अशा समयाचेर बरेचशे सरकारानू आनी त्या भागांतले पालक किंवा त्या भागांतले लोकांनी बरोचसो आमकां आदार केल्लो आसा. हांव विकास कसो म्हणटा, एकामेकाचो सहभाग, लोकांचो जो पर्यंत पार्टिसिपेशन ना तो पर्यंत आमी विकास करपाक शकना. आनी विकास म्हणचे पेक्षा जो पर्यंत मनशाचो बौद्धीक विकास जायना, जो पर्यंत मनीस एका वैचारीक दृश्टिकोनांतल्यान ती नजर जी आसा ती नजर पयस मारना, तो पर्यंत आमी विकास करपाक शकना. आनी म्हणूनच हें आमी पटोवन दिलें की बाबा आमकां जर ह्या प्रियोळचो जर सर्वांगीण जर आमकां विकास जर करपाक जर जाय जाल्यार आमकां सुरवाती पासून करपाक जाय. साधन सुविधांचो जो अभाव जो आसा ती साधन सुविधा आमकां जर हाडली जाल्यारच आमी मुखावयलें मार्गक्रमण करपाक शकता. हें हांवें पयलें सोदून काडलें आनी नंतरूच म्हज्या ह्या कामाक हांवें सुरवात केल्ली आसा. मला एक सांगा सर की प्रियोळ मतदारसंघ जसं तुम्ही सांगितलं की शेतीप्रधान मतदारसंघ, या तुमच्या मतदारसंघात शेती करणारे लोक खूप आहेत, शेतीवरती उदरनिर्वाह करणारे लोक खूप आहेत, कुळावरती अवलंबून असणारे लोक खूप आहेत. तर अशा वेळेला साधन सुविधा, शिक्षण, या कनेक्टिव्हिटी, रस्ते, पाणी या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं. आणखी एक महत्त्वाचा विषय जो आहे, जो तुम्ही तुमच्या अगदी जवळचा विषय, जो तुम्ही नेहमी त्या विषयावरती बोलता, तो म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा विषय. तो मग कुळ असू दे किंवा मुणकार असू दे किंवा अन्य कुठले विषय असू दे. गेल्या 5 वर्षात त्या संदर्भातल्या महत्त्वाची पावलं ही सरकारनं उचललेली दिसत नाही. आणि तुम्ही अगदी पोटतिडकीने, कारण जोपर्यंत या शेतकऱ्यांना, या सामान्य लोकांना त्यांच्या जमिनीचे अधिकार मिळत नाही तोपर्यंत त्यांना सरकारी योजनाचा पूर्णतः लाभ घेता येत नाही. तर अशा वेळेला या 5 वर्षात लोकांना त्यांच्या जमिनींचे अधिकार देण्यासंदर्भातले प्रयत्न काय झाले आणि यापुढे या संदर्भात तुमची योजना काय आहे? अत्यंत महत्वाचो विशयाक तुवें हात घातलो. म्हाका दिसता ह्या 4.5 वर्सां किंवा ह्या 5 वर्सां भितर जितले आमच्यो शेतकऱ्यांच्यो टॅनंटेड ज्यो लँड ज्यो आशिल्ल्यो, आज ताका हांवें निर्णय दिल्लो आसा. आज बरेचशे टॅनंटांनी, जे मुणकार जे आसात किंवा टॅनंट जे आसात, तेंच्यांनी ज्यो कोर्ट कचेरींक तेंच्यो ज्यो केसीस गेली कित्येक वर्स ज्यो चलताल्यो, त्यो आज आमी फास्ट एक्सपडायट करून तेंचो निकाल आमी तांकां दिल्लो आसा. अजुनूय हांव प्रत्येक घराक ज्या वेळाचेर हांव वतां, कारण म्हाका दिसता अशें एक घर हांवें चुकयलें ना की ज्या घराक वचून हांवें सांगलें ना तुमचो जर टॅनंटेड जे लँड जर आसा जाल्यार तुमी त्या कुळ मुणकार कायद्याक तुमी एप्लिकेशन घाला मामलेदारा कडेन. आमी मामलेदारा कडेन रिजल्ट कितें जालो तो नंतरचो पळोवया, आमी तें फॉलोअप करुया. म्हजे ह्या कारकिर्दीत म्हाका दिसता 36 वर्सां, 37 वर्सां, 20 25 वर्सां चलिल्ल्यो केसीस आज आमी तांकां निकाल दिल्लो आसात. ही आमची जमेची बाजूच आसा. म्हाका दिसता जवळ जवळ 71 ते 72 केसीस ज्यो मामलेदारान आशिल्लो किंवा कोर्टान आशिल्लो तेजो आज निकाल लागिल्लो आसा. आनी म्हणूनच ह्या गोष्टी कडेन हांव सातत्यान सांगता, सरकारान कायदो बरोच वेळाचेर फाटीं भरून हाडिल्लो आसा, पूण जो पर्यंत मनीस ताका एप्लिकेशनूच करना तो पर्यंत सरकार सुद्दां ताका रिजल्ट कसो दितलो, होय दुसरो प्रश्न आसा. आज आमी कितलेशे वेळा अजुनूय खुबश्या जाणांचे केसीस, कारण भाटकारा कडेन ते वयर घेवपाक सोदिना, कारण तांचे बरे मित्रत्वाचे नातें आसा. पूण जो पर्यंत भाटकार आसा, जे मित्रत्वाचे नातें आसा, तो पर्यंत ह्यो सगळ्यो काही गोष्टी मुखार वतल्यो. पूण जे वेळाचेर ही पिढी वचून दुसरी पिढी वतली त्या वेळाचेर म्हणटले तुमी केन्नाचे, आमी तुमकां वळखत ना अशें म्हणटले. पूण तें जावचे पेक्षा भाटकारा कडेन जर बरे भशेन जर का, अशेय भाटकार हांवें पळयलेले आसात
की काही भाटकारांनी आपलो टेनंट जो आसा तेका आपोवन हाडून ताका दिल्लें आसा. हेवूय म्हज्या मतदारसंघात ज्वलंत उदाहरण आसात. हांवें मध्यस्थी केल्ली आसा तशी कितलींचशी उदाहरणां आसात. आदर्श घेण्यासारख्या गोष्टी आहेत. ऑफकोर्स हांवें मध्यस्थी केल्ली अशी कितलींचशी उदाहरणां आसात. हांव एकूच ज्या पोटतिडकीन हांव ह्या सबंद गोंया भितर वेगळ्या वेगळ्या विशया खातीर झगडिल्लो आसा ते पूर्णपणेन पाठलाग करीत हांव आसा. म्हजें एकंदरीत फॉरेस्ट रायट एक्ट तो खूपच महत्वाचा खूपच म्हत्वाचो आसा. अडखळी भरपूर आयल्यो आनी मोठे एग्रेसिवली ते हांव गेली 4.5-5 वर्सां हांव घेत आसा. म्हजे फाटल्यान जेन्ना म्हाजे पयलू सुद्दां ट्रायबल वेलफेअर मिनिस्टर आशिल्लो, हातूंत ट्रायबल वेलफेअर मिनिस्टराचो रोल तितलो कांय ना, ओन्ली 1%. रेव्हेन्यू आनी फॉरेस्ट डिपार्टमेंटाचो रोल आसा. तरी आसतना सातत्यान ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंट आनी रेव्हेन्यू मिनिस्ट्री कडेन बसून सुद्दां बऱ्योचश्यो केसी म्हाका दिसता आज आमची फुडल्या ह्या 10 तारखे पर्यंत आमी 25 सनद आमी इश्यू करता. बरेचशे जाणांनी एप्लिकेशन करपा खातीर चुकयलेलें आसा. कारण फॉरेस्ट रायट एक्टाचो जो तितून तेजो कितें पर्पज आसा त्या पर्पजा प्रमाणे किंवा जो फॉर्म जो आसा क्लेम जो आसा तो क्लेम त्याच्या नुसार अजून केल्लो ना. म्हणून ऑफिसरांक सुद्दां थोडोसो डिफिकल्टी जाता. हांव केन्नाच एक्चुअली ऑफिसरांची बाजू घेना, पूण ज्या वेळाचेर ही सगळ्यो काही गोष्टी आमच्या मुखार येतात त्या वेळाचेर काही गोष्टी जाल्ल्यो आसात. सरकाराची हितून 90% चूक आसा हेवूय हांव मान्य करता. कारण जो पर्यंत तांकां इन्फ्रास्ट्रक्चर दिना, एक दोन कडेन गोष्टी उरिल्ल्यो आसात. एक म्हळ्यार स्पॉट व्हेरिफिकेशन आणि स्पॉट व्हेरिफिकेशन ऑलमोस्ट ऑल केसीस जाल्ल्यो आसा. 10,000 ज्यो केसी ज्यो प्रलंबीत ज्यो आसात त्यो जाल्ल्यो आसात. काही स्पॉट व्हेरिफिकेशन सरकारान ते गृहीत धरुना थोडेशें ऑब्जेक्शन आहात. आणि स्पॉट व्हेरिफिकेशन जर जाले नंतर ज्या वेळाचेर SLC कमिटी म्हणू नाकात किंवा डिस्ट्रिक्ट लेवलाचेर कमिटी DLC कमिटी म्हणू नाका हातून पास जाले नंतर परत जर तातून भितर डिफरन्स जर आसत जाल्यार परत ती व्हेरिफिकेशनां वता आनी हांगा येवन खुबश्यो केसीस अडखळतात. आणि म्हणूनच ह्या गोष्टी कडेन सुद्दां तो विकसीत करून तो मुखार स्पीडअप करून गियरअप करून ह्या सगळ्यांक न्याय दिवपाचो म्हजो प्रयत्न हांवें केल्लो आसा. कारण शेतकार हो आमचो देशाचो कणो जावन आसा. हो कोणो केन्नाच मुखार बावगोवपाक जायना हें हांव सातत्यान म्हज्या भाशणाक हांव उल्लेख करीत आसा, मुखारू करतलो. आणि गोंयचो त्या वेळावयले मुख्यमंत्री सुद्दां आदरणीय आमचे स्वर्गिस्त मनोहरभाई पर्रीकर हांव ताजे कडेन फॉलोअप करताले. पयलू कितें आशिल्लें ह्या कायद्या भितर कोरम लागतालो. जो कोरम गोंयांत जरी जावप अशक्य आसा ताजेर आमी थोडीशी शिथिलता हाडली. 50% आमी कोरम घेवपाक 50% म्हाका सांग खंयचे एका ग्रामसभेक 500 वयर केन्ना लोक जमता. प्रत्येक ग्रामसभा प्रत्येक ग्रामपंचायतीक 2500 प्लस लोक आसतले. 50% जर करीत जाल्यार आमी 1250 लोक. खंयच जायना आज पर्यंत गोंयच्या इतिहासान केन्ना जालेत ना आनी केन्ना मुखार जावपा ना. तरी आसतना हेका सगळ्यो काही गोष्टी हो प्रोसेस करता करता आमकां बरोचसो वेळ लागलो. मध्यंतरी कोरोनाचो टायम आयलो, मनोहर पर्रीकराचें आजारपण आयलें, फायनान्शियल इम्प्लिकेशन्स थोड्यो आशिल्ल्यो. नवी आमी ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटाच्यान आमी सगळे ज्यो आमकां तांकां मशिनरी जाय पडटा, इवन तांकां आमी व्हेहिकल बाकी सगळे काही गोष्टी आमी खंयच काम पडना. कमी पडले ते थोडेशे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि थोडेशे फॉरेस्ट डिपार्टमेंट. एक म्हळ्यार हांवें परत हांव उलयतालो की तांचे भितर समन्वय नाशिल्लो, कोऑर्डिनेशन नाशिल्लें. निदान तें तरी आमी आज दोगांयचे समीट घडून हाडिल्ले आसात आनी केसीस आज स्पीडअप जाता आसतना म्हाका दिसता. पूण पूर्णपणे जरी उशीर सुद्दां जर जालो जाल्यार ह्योय काही गोष्टी ह्यो मुखार वतल्यो अशें म्हाका पूर्णपणे खात्री आसा. हो फॉरेस्ट रायट एक्ट ओन्ली नॉट फॉर द ट्रायबल बट ऑल द कल्टिवेटर इररिस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट कम्युनिटी. आणि बरोबर. मला एक सांगा, तुम्ही 2017ची निवडणूक अपक्ष लढवली, तुम्ही विजयी झालात. त्याच्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली की स्वाभाविकतः तुम्ही यापूर्वी काँग्रेसच्या जवळचे नेते अशा पद्धतीनं तुमची ओळख होती. त्यामुळे साहजिकच गोविंद गावडे हे काँग्रेसमध्ये जर मंत्री झालेच तर ते काँग्रेसमध्ये मंत्री होतील अशी एक अपेक्षा होती लोकांची. परंतु त्याच्यानंतर पूर्ण राजकारण बदललं, भाजपाचं सरकार आलं, त्याच्यात मगो हा देखील घटक होता आणि गोविंद गावडे हे देखील त्याच्यात मंत्री झाले. तर तो जो प्रसंग होता किंवा ते जे काय घडलं त्यावेळेला, तेव्हा तुम्ही असा विचार केला का की तुम्ही जर त्यावेळेला असा विचार केला असता की नाही जिथं मगो तिथं मी राहणार नाही तर आज ही संधी तुम्हाला मिळालीही नसती कदाचित. तर त्यावेळेला
काय नेमका विचार तुमच्या डोक्यात विचारचक्र कसं सुरू होतं आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊन ही संधी कशी काय साधलीत? 2017च्या निवडणुकीक भारतीय जनता पक्षान म्हाका भायल्यान तेंको दिल्लो आशिल्लो आनी मनोहरबाब पर्रीकारा कडेन 2 फावटी बैठक जाल्ली आशिल्लो. तो म्हाका आग्रह करतालो भारतीय जनता पक्षाची तिकेट घे म्हणून. पूण हांवें म्हजे कार्यकर्त्यांनी म्हज्या मतदारांनी ऑलरेडी मायंड सेट केल्लो आशिल्लो की आमी स्वतंत्र वचपाचे, अपक्ष म्हणून वचपाचे. आनी त्या वेळाचेर हांवें सांगलें तुमकां जर दिसता जाल्यार तुमी म्हजे बरोबर रावचे. ताजे पयलू म्हाका काँग्रेसीन आनी आप पक्षानूच तेंको दिल्लो आशिल्लो आनी द मोमेंट आप आनी भारतीय जनता पक्षान आमकां तेलो नंतर त्या लोकांनी आपलो तेंको माघार घेतलो. पूण म्हजे भितर एक प्रामाणीकतापण आसा. हांवें ज्या मनोहर भाईक उतर दिल्लें आशिल्लें तें हांवें उतर पाळिल्लें आशिल्लें. कारण म्हाका एक गोश्ट सांगनशी दिसता सगळ्या व्ह्युअर्सां खातीर. निवडणुकीचो रिजल्ट डिक्लेअर जावचे पयलू पत्रकारांनी म्हाका एक प्रश्न केल्लो आशिल्लो की सगळेच कडेन काँग्रेसीचे सीट आघाडीचेर आसा. घडये तूं निवडून आयलो जाल्यार तूं कोणा बरोबर रावतलो? म्हजें पयलें उत्तर आशिल्लें ज्या पक्षान म्हाका सपोर्ट केलो, ज्या पक्षान म्हाका आधार केलो त्या पक्षा बरोबर हांव रावतलो. हातूंत हांवें प्रामाणीकपणां दाखयलीं. आनी दुसरी गोश्ट मनोहर पर्रीकारान एक म्हाका धाडसाचें उत्तर दिल्लें आशिल्लें. मनोहर पर्रीकार म्हाका लेटर ऑफ सपोर्ट किंवा आपल्याक तेंको दी अशें म्हणून सांगपाक आयलो आनी तुवें जो प्रश्न केलो जो हो आसल्यार एका मॅनान 2 तलवारी रावपाक शकना. पूण हांवें निव्वळ मनोहरबाब पर्रीकर हेका दोळे मुखार दवरून आमी तेंको दिल्लो आशिल्लो आनी म्हाका कसलेंच ऑब्जेक्शन नाशिल्लें. हांवें फक्त 2 कंडिशन आशिल्लें. म्हज्या मतदारसंघान कोणी इंटरफियरन्स जावपाक जायना. म्हजें जें कितें आसा तें स्वतंत्र म्हणून म्हाका काम करपाक जाय कारण म्हज्या मतदारसंघाची सुखदुख्खां म्हाका खबर आसा. ती सुखदुख्खां सुटावे करता आसतना कोणाचोच इंटरफियरन्स जावपाक जायना ह्या कंडिशनाचेर हांवें भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक त्या वेळाचेर हांवें तेंको दिल्लो आशिल्लो. ह्यो 2 गोश्टी आशिल्ल्यो आनी केन्नाच हांवें अपेक्षा बाळगूनाशिल्ली. मनोहर भाई पर्रीकारान म्हाका हें एक रिवॉर्ड दिल्लें आसा म्हजे प्रामाणीकपणाचें अशें हांव म्हणन. आनी म्हणून आज तें कंटिन्युअसली आसा. भारतीय जनता पक्षा कडेन लागींचें नातें आसा आनी ह्या मतदारसंघ जेन्ना विकासाची गोश्टी करता म्हणजे मूलभूत सुविधांचे आमी गोश्टी करतात त्या वेळाचेर प्रत्येक पावलाचेर जावं डॉक्टर प्रमोदजी सावंत म्हजे लागींचे मित्रूय आसात ताणें म्हाका पावलो पावलो पाठिंबो दिल्लो आसा. आनी म्हणूनच ह्या प्रिय मतदारसंघान येदें व्हडलें काम जें आसात येदें व्हडलें आमी डेव्हलपमेंट जो आसा तो आमी करपाक शकले. मंत्रीपदाच्या बाबतीत तुम्ही खूपच नशीबवान ठरलात. आता नशीबवान का ठरलात? तुम्ही स्वतः एक कलाकार, त्यामुळे कला आणि संस्कृती खातं तुम्हाला मिळालं. तुम्ही आदिवासींचे नेते म्हणजे उठाच्या खाली तुम्ही जे आंदोलन केलं होतं आणि आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी तुम्ही तुरुंगवासही भोगला. आदिवासी कल्याण खातं तुम्हाला मिळालं आणि सहकार क्षेत्रात तर तुमचा पूर्वीपासूनच वावर होता. ते सहकार क्षेत्रही सहकार खातंही तुम्हाला मिळालं. तुमच्या आवडीची ज्या क्षेत्रात तुम्ही स्वतः काम केलं त्या क्षेत्राशी निगडीत आणि त्या घटकांना मदत किंवा त्या घटकांचा विकास उद्धार करण्याची संधी तुम्हाला या तिन्ही खात्यातनं मिळाली. आपण आता सुरुवात करूया कला आणि संस्कृती. खातेनिहाय कला आणि संस्कृती, त्याच्यानंतर आदिवासी कल्याण आणि त्याच्यानंतर सहकार, या तिन्ही खात्यात महत्त्वाची जी तुम्ही कामं केलीत गेल्या 4.5 वर्षात त्यांचा उल्लेख तुम्ही कोणती महत्त्वाची कामं त्यांचा खास तुम्ही उल्लेख करणार? कला आणि सांस्कृतिक संचालनालय जर हांवें घेतलें जाल्यार अत्यंत महत्वाची आणि एक म्हजे स्वप्नपुर्ती जर एक स्वप्न जर आसलें जाल्यार कला अकादमीच्या माध्यमांतल्यान जी आमची परफॉर्मन्स इन थिएटर आर्ट कॉलेज जी आसा ती आमी स्थापना केल्ली आसा. म्हणजे यापूर्वी त्या कॉलेजला खरं तर मान्यता नव्हती. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत त्या कॉलेजमध्ये जो अभ्यासक्रम केला त्यांना त्या कॉलेज पूर्ततेची सर्टिफिकेट मिळत नव्हती, त्यांना कुठल्याही पद्धतीची मान्यता मिळत नव्हती. आज तुम्ही ती कॉलेज म्हणून त्याला मान्यता दिली, त्यामुळे तिथे जो कोणी शिकणार आता त्याला अधिकृत सर्टिफिकेट मिळणार आणि त्या सर्टिफिकेटची गणना किंवा त्याची नोंदणी ही प्रत्येक सरकारकडे होणार आहे. दुसरी गोष्ट उत्सवी रंगभूमी ही सारकेली एक नवी योजना जेणे करून संबंध जो आमचो नाटक जें आशिल्लें तें खूप पयस वताले, म्हणजे कलाकार तितून भाग घेनाशिल्ले. म्हणजे खंय तरी उत्सवी रंगभूमी ही योजना सुरू करून विशय वेगळे वेगळे आशिल्ले. कोणाची आर्थीक परिस्थिती आशिल्ली, कोणाक वेळ नाशिल्लो, ह्यो सगळ्यो काही गोश्टी आशिल्ल्यो. पूण म्हाका ही योजना जी आसात बरेच ती यशस्वी जाल्ली आसात. मागीर मांड संस्कृती
मांड संस्कृतीक बरेचशे मांड बंद पडिल्ले आशिल्ले ताका हांवें उजाळी दिल्ली आसात आनी बाकीचे जे कला संस्कृतीक मळाचेर जे आमचे वाचन घर जी येतात नगर वाचनालय म्हणू नाकात विलेज लायब्ररी म्हणू नाकात किंवा एनजीओचे लायब्ररी म्हणून आसात त्यो हांवें परिपक्व करपाचो हांवें एक मोख घेतली कारण हांव सातत्यान म्हणटालो वाचाल तर टिकाल आणि म्हणूनच त्या गोष्टीचो घेवन वाचन हे जर मनशा कडेन जर असलें जाल्यार मनशाची उदरगत आपोआप जावपाक शकता हेजे प्रत्यक्ष अनुभव हांवें घेतिल्लो आसा आनी त्या दृश्टिकोनांतल्यान ह्या सेंट्रल लायब्ररीच्या माध्यमांतल्यान किंवा डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चराच्या माध्यमांतल्यान ह्या सगळ्या गोष्टी कडेन हांवें लक्ष दिवन कला आनी संस्कृती खातें जें आसा ते प्रत्येक कलाकारां कडेन पाविल्लेले आसात प्रत्येक वाचका कडेन पाविल्लेले आसात आनी नवी नवी जे आतां आमकां IAS जावपाक जाय IPS जावपाक जाय IFS जावपाक जाय हेजें ट्रेनिंग जें आसात किंवा हेंकां जो अभ्यासक्रम जो लागता तेजे खातीर प्रत्येक ज्यो लायब्ररी हांव नगर लायब्ररी आसतल्यो किंवा बाकीच्यो ट्रायबल लायब्ररी आसतल्यो तातूंत सुद्दां हांव आसपास करपाचो म्हाजो प्रयत्न आसा आनी म्हाका दिसता मोठी उमेदीची गोश्ट आसली की आमी येणाऱ्या काही दिवसां भितर सुद्दां लायब्ररी पॉलिसी लॉन्च करता आदिवासी कल्याण खात्यात आदिवासी कल्याण खातें अत्यंत म्हत्वाच्यो हांवें शिक्षणा कडेन चड फोकस दिल्लो आसा आमच्या आदिवासी समाज जो आसा ताजी एक काणकोणच्या किंवा केपें सांगे ह्या भागांत जर आमी नदर जर मारली जाल्यार रावपाची परिस्थिती सुद्दां अत्यंत खालाकीची आसा बरोबर म्हणून अटल आश्रय सारकेली स्कीम आश्रय आदार सारकेली स्कीम हाडून ह्या लोकांचें जन्मा घेवन आयल्या नंतर बरे घरांक आमी रावचे म्हणून आमी स्कीम हाडिल्ली आसा आनी म्हाका दिसता आज ती फ्लॅगशीप योजना अशी ठरिल्ली आसा शिक्षणाचेर मळाचेर वता आसतना एक वेळ आदिवासी समाजान अशें आशिल्लें की म्हजे कडेन पयशे ना म्हणून हांव शिकपाक पावलें ना आनी प्रत्येक खंय तरी कोणाल तरी भाटान काम करतालो कोणाल तरी गोठ्यान काम करताले कोणाल तरी गोरवां पळयतालो अशें आमच्या पुर्वजांचो एक खडतर असो रस्तो आशिल्लो आयज आदिवासी समाजांतलो खंयचो एक भुरग्याचेर अशी परिस्थिती येवपाना की जो आपल्या कडेन पयशे ना म्हणून आपूण शिकपाक शकलो ना प्रत्येक गोष्टीचेर तांकां आज आमी स्कीम हाडून दिल्ले आसात तो हायर एज्युकेशन म्हणूं नाकात प्रोफेशनल एज्युकेशन म्हणूं नाकात इवन ताका इंटरनॅशनली वचून आपली PhD करपाक जाय ह्या सगळ्या माध्यमांतल्यान एज्युकेशन स्कीम मुखार वचपा खातीर आमी परिपक्व आज ह्या डिपार्टमेंटाच्या माध्यमांतल्यान आमी करून दवरलेले आसा अत्यंत महत्वाचो विशय काही अशी कुटुंबां आसात ज्या कुटुंबाक फाल्यां ताका घरान जर कोण कवसलो जाल्यार ताजी अंतीम विधी करपाक सुद्दां ताका क्रियाक्रम करपाक सुद्दां ताचे कडेन पयशे नासता दुसऱ्या कडेन हात मागचे पसरचे पडटा ही सुद्दां परिस्थिती कोणाचेरच येवपाक जायना हेजे अंत्यसंस्कार योजना मातृत्व योजना सारकेली एक मनीस जर लग्न जर जातात आनी एक आशेचें एक फूल किंवा किरण जो कितें आसता तांचो एक पदरान आशिल्लें भुरगें घडये हें भुरगें ताका आजच्या आधुनीक काळान भितर खंय तरी प्रॉब्लेम्स आसतात कपल्सांक भितर म्हणून तांकां एक फायनान्शियल 5 लाखाची एक फायनान्शियल एड दिवन ग्रँट दिवन ह्योय काही गोश्टी प्रश्न बी सुटावो केल्लो आसात आज म्हाका खूब उमेद जाता की बरेचशे घरांनी आज औशाचो दिवो पेटिल्लो आसात ह्या स्किमीच्या माध्यमांतल्यान घडये ही स्किमूच आमी लॉन्च जर करपाक शकनाशिल्ले जाल्यार म्हाका दिसता खुबशीं अशीं जोडपीं जीं आसात ती झगडोन किंवा टेन्शनानूच आपलो म्हणजे संवसाराक खंय कितें तरी वायट बरें करपाची परिस्थिती आशिल्ली कारण तुमकां खबर आसा बारीक लोकांच्या समाजान जर कुणी जर कूस जर फुल्लें ना जाल्यार टोमणे आयकोवपा पडटले हेवूय आमी आयकलेले आसात म्हणजे ही परिस्थिती कोणाचेर येवपाक जायना म्हणून ह्यो सगळ्यो योजना आदिवासी समाजा खातीर आज इम्प्लिमेंट केल्ल्यो आसात सहकार खात्याची सुरुवात करण्यापूर्वी मला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही सहकार मंत्री म्हणून खूप काम केलं आहे खूप काम तुमचं सुरू आहे परंतु तुम्ही सहकार मंत्री असताना राज्यातल्या 2 महत्त्वाच्या सहकारी बँका म्हापसा अर्बन म्हणा आणि दुसरी मडगाव अर्बन ह्या 2 बँका या RBIनं बंद करणं ही खरोखरच एक दुर्दैवी अशा पद्धतीची गोष्ट आहे आता ह्या बँका बंद करणं टाळलं जाऊ शकत होतं का आणि दुसरी गोष्ट ह्या गोष्टींचा बोध घेऊन तुम्ही सहकार क्षेत्रात काय नेमके बदल घडवले अत्यंत महत्वाचो प्रश्न विचारलो तुम्ही म्हाका कारण ज्या वेळाचेर सहकार खातें म्हजे कडेन आयलें आनी ज्या 2 बँकाचो तुम्ही उल्लेख केलो त्याच्या वेळाचेर आमी सांबाळपाचो बरोच प्रयत्न केल्लो आशिल्लो
पूण आमी सांबाळपत जर गेलो जाल्यार आमकां गोवा स्टेट जी आमची एपेक्स जी बँक जी आसा त्या बँके कडेन आमकां खंय तरी ताचें मर्ज करचें पडटलें. पूण गोवा स्टेटीची परिस्थिती तुका खबर आशिल्ली की खंय तरी ती डबघाईत आसतना तेन्नाच खंय तरी वयर येताली. आनी जर सबंद भार जर आमी ह्या गोवा स्टेटीचेर घातले हेका जें आशिल्लें आमी तें गमोवन बसता आशिल्ले. म्हणून हें रिस्क आमी घेतलें ना. दुसरी गोश्ट म्हापसा अर्बन त्याच बरोबर मडगांव अर्बन ज्यो आसा त्यो आमच्या RCSच्या अंडर येना, कॉर्पोरेशन डिपार्टमेंटाच्या अंडर येना, त्यो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडर मल्टी स्टेट बँक आसा. आनी म्हणूनच आमचो जितलो इन्फ्लुयन्स जो वचपाक जाय आशिल्लो, कारण इट इज अ फायनान्शियल आनी लोकांचो हार्ड अर्न मनी तातूंत भितर आसा. आनी म्हणूनच ह्या गोश्टीचेर आमी चड जोर धरपाक शकना, हें प्रामाणीकपणान आमी मान्य करपाकूच जाय. दुसरी अत्यंत म्हत्वाची जे वेळाचेर म्हाका दिसलें की ह्यो बँक्यो डबघाईत वता आसतना आमच्यो सॅलरी अर्नर सोसायटी म्हणूं नाकात, अर्बन सोसायटी म्हणूं नाकात, कोऑपरेटीव क्रेडीट सोसायटी म्हणूं नाकात, VKS सोसायटी म्हणूं नाकात, ह्यांचेर ही सारकी परिस्थिती येवपाक जायना. आनी ही परिस्थिती येवपाक जायना म्हणून प्रत्येक आमी एनालिसीस बँकेचें एनालिसीस सुरू केलें आनी हे सगळ्यांक एक संरक्षण देणारे डेपॉझिट प्रोटेक्शन स्कीम म्हणून आज आमी मुखार हाडिल्ले आसात. जेणे करून जो भागधारक आसा किंवा जो डेपॉझिटर जो आसा ताका पूर्ण विश्वास आसतलो जे आमी आज खंयचे कोऑपरेटीव क्रेडीट सोसायटीक इन्वेस्टमेंट करतात, आपल्याची रक्कम जी आमी ठेवीदार म्हणून दवरलेली आसा ती आपल्याक परत मेळटलीच विथ इंट्रस्ट सकट, असो तरेचो एक स्कीम आमी आज लॉन्च केल्ली आसात. आमी अश्यो तरेच्यो काही गोश्टी जो कोऑपरेटीव जो एक्ट जो आशिल्लो 2001 तो आमी म्हाका दिसता गोंयांतले पयले फावट गोंयच्या विधानसभेन 48 आमी एमेंडमेंट ह्या कोऑपरेटीव कायद्या भितर हाडिल्ले आसात. प्रत्येक गोश्टीचेर बारकायेन आनी हो म्हज्या RCSनूच हाडूना, आमी एक हाय लेवल कमिटी अपॉयंट केल्ली आशिल्ली, कॉन्स्टिट्यूट केल्ली आशिल्ली. तातूंत भितर सहकार क्षेत्रांतले प्रत्येक जो पार्टीचो जो विधायक जो आसा तो सहकार क्षेत्रा कडेन निगडीत आसात तांकां आमी आस्पाव करून घेतिल्लो आशिल्लो. बऱ्योचश्यो काही गोश्टी कोऑपरेटीव सेक्टरान आमी निर्णय घेता आसतना बरेचशा सहकारांतले तज्ञाक आमी घेवन निर्णय घेतिल्ले आशिल्ले. आनी म्हाका हांव म्हजें मोठेपण सांगना, कारण बरेचशे बुजुर्ग जे आशिल्ले तांणी अशें सुद्दां म्हणिल्लें आसात आयज पयले फावट एक सहकार मंत्री आमकां सगळ्यांक आपयता आनी आमच्या माध्यमांतल्यान निर्णय घेवपाक अशे तरेचे उद्गारय ह्या सगळ्यांनी केल्ले आसात. आमकां खबर आसा की आमकां बँको ज्यो सावरतले, बँको सावरपा खातीर ज्यो डबघाईत गेल्ल्यो आसात ताका गव्हर्मेंट मात्तूय रिस्पॉन्सिबल ना. कारण सरकाराची RCSची ड्युटी कितें, रजिस्ट्रेशन करप, त्यांची बॅलन्स शीट, बाकी सगळे काही गोष्टी पळप, त्यांचे ऑडिट व्यवस्थित टायमार जाता काय कितें, ह्यो सगळे काही गोष्टी पळप आसता. पूण फायनान्शियल कोणाक लोन दिवप, कितलें डेपॉझिट घेवप हें तें मॅनेजमेंटाचें काम आसा. पूण बरेचशे मॅनेजमेंटान आपले काम चुकार किंवा अज्ञान ते भितर हाडिल्ले आसात. सगळ्यांचे हांव म्हणना, काही जाणांच्यो बऱ्यो बँको चलतात. पूण हें सगळें सावरपा खातीर आज आमी तो एमेंडमेंट हाडिल्लो आसा आनी एक लोकांक रिलीफ दिवपाचो प्रयत्न आसा. म्हाका पूर्ण खात्री आसा स्ट्रिक्टली मॅनेजमेंटान लोनिंग करप आनी रिकवरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही बँकांनी अशें केल्लें आसात की सगळे कायदे जे आसात ते धाब्यार बसून कोण तरी म्हजो एक लागींचो मनीस, कोण तरी म्हाका एक पॉलिटिशनान रेकमेंड केल्लो मनीस ताका हाडून लोन दिल्लें आसा, ताजी भरपाची ऐपत आसा का ना आसा हें केन्ना पळयलें ना. आनी म्हणूनच ह्यो सगळ्यो काही गोश्टी परिस्थिती मुखार येवपाक जायना म्हणून प्रत्येक कायद्या भितर आमी एमेंडमेंट हाडिल्ले आसात, नवें आमी इन्सर्शन केल्ले आसात. खास करून सेक्शन 20B, सेक्शन 76 आनी सेक्शन 140 अशे वेगळे आमी सेक्शन इन्सर्ट करून ह्यो कायदो आमी घट्ट करपाचो प्रयत्न केल्लो आसा. आनी म्हाका दिसता ह्या सहकार क्षेत्रांत जेन्ना काम करता आसतना हें म्हगेलें एक बिगेस्ट अशें अचिवमेंट अशें हांव म्हणन. सहकार क्षेत्रासंबंधी तुम्ही माहिती दिलीच, परंतु आज या महासंवादाच्या निमित्तानं एक गोष्ट सहकार मंत्री या नात्यानं मी तुमच्या नजरेला आणू पाहतो की मागे एक सहकार सप्ताहाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात मला संधी मिळाली होती त्या कार्यक्रमात सहभागी होण्याची. त्यावेळेला भंडारी कोऑपरेटिव्ह जी सोसायटी आहे त्या भंडारी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जे MD आहेत सुशांत मांद्रेकर, त्यांनी एक अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवला होता की सहकारी संस्था ज्या आहेत गोव्यातल्या त्या सहकारी संस्था ह्या 100% गोंयकारांना रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. म्हणजे कुठल्याच सहकारी बँकात किंवा संस्थात तुम्ही कुणाला तरी परप्रांतीयांना नोकरी दिला असं तुम्ही बघणार नाहीत. तर 100% रोजगार निर्मितीची क्षमता
जर खाजगी किंवा सहकार क्षेत्रात जर असेल ती सहकारी संस्थांची, सहकारी बँकांची आहे. तर सरकारची यापूर्वी योजना होती की बेरोजगार भत्ता किंवा ज्यांना नोकरी मिळालेली नाही त्यांना कुठेतरी भत्ता देण्याची अशा पद्धतीची सरकारची योजना होती. IT पॉलिसी जी सरकारने केली त्या IT पॉलिसीमध्ये जो स्टार्टअप अशा पद्धतीचे जे कोण करणार त्यांना जो काय मनुष्यबळ लागणार त्याच्यासाठीचा पैसा हा सरकारकडून दिला जातो. तर त्यांनी असा प्रस्ताव दिला होता की सहकारी बँकांना आता इन्कम टॅक्स लागू होतो. त्यांना जो काय नफा होतो त्या नफातल्या कितीतरी टक्के पैसा हा इन्कम टॅक्सला जातो. जर सरकारनं अशा पद्धतीची जर योजना तयार केली की ज्या सहकारी संस्था, ज्या सहकारी बँकात जेवढा रोजगार निर्माण होईल त्याचा 50% जरी वाटा हा अर्थसहाय्याच्या रूपात जर सरकारने त्यांना दिला तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ही सहकार क्षेत्रात होऊ शकते. त्यामुळे आता फक्त मला वाटतं 3 महिनेच राहिलेले आहेत या सरकारचे फेब्रुवारीपर्यंत. या प्रस्तावाचा नेमका तुम्ही विचार निश्चितपणे करा जेणेकरून ह्याला काही प्रमाणात तरी एक चालना मिळू शकते. या संदर्भात सुंदर असा प्रश्न आहे. ह्या संदर्भात ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. आणि मग असं ट्रेनिंग दिवपाचे ऑलरेडी प्रोसेस आम्ही सुरू केल्लो आसात आणि येणारो हो पावस जाल्यानंतर आमचे प्रत्येक जो सेशन जो आसा तो सेशन ट्रेनिंगाच्या माध्यमांतल्यान आमी भुरग्यांक करतले. दुसरी गोष्ट आमी अशें म्हणिल्लें आसा की जो सहकार क्षेत्रांत जो कोऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी जो एम्प्लॉई जो आसतलो ताजे कडेन एक स्पेशल क्वॉलिफिकेशन आसप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. ताका कोऑपरेटिव्ह सेक्टराचो अनुभव आनी ताजे खातीर आमी कोर्स सुरू केल्लो आसा. ताजो सिलेबस सुद्दां आमी ड्राफ्ट केल्लो आसा. आनी ही जे कोणाक जर वचपाक जाय जरी ताका पयलो सुद्दां जर घेतलो जाल्यार ताणें 1 वर्सा भितर इव्हिनिंग टायमाचेर पार्ट टायमाचेर हो कोर्स करून, कारण हें कितें जाता न्ही, फायनान्शियल स्टेटस जो नॉलेज जो पर्यंत लोकांक ना किंवा ह्या भुरग्यांक ना तो पर्यंत खंयचे प्रपोजल पास करप, खंयचे प्रपोजल ते रिजेक्ट करप हें जो पर्यंत पुटअप सारकें जायना तो पर्यंत मॅनेजमेंटाक तें कळपाना. आनी म्हणूनच ह्यो सगळ्यो काही गोश्टी तातूंतल्यान आमी कितें म्हणलां, गव्हर्मेंट इज गोईंग टू गिव अ भत्ता, तांकां स्टायफन आमी दितले. This is also we have already started and that is also included. गोवा कोऑपरेटिव्ह युनियन जे आहे त्या युनियनच्या मार्फत अशा पद्धतीची ट्रेनिंग दिली जाते. आता काय झालंय की मागच्या काही वर्षात या युनियनकडे मोठ्या प्रमाणात कुठेतरी दुर्लक्ष झालंय. त्यांना ज्या पद्धतीनं सरकारचं आर्थिक सहाय्य मिळायला पाहिजे ते त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्याचा फटका हा थेट त्या ट्रेडिंग याच्यावरती बसलेला आहे. युनियन मार्फत वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांना देशातल्या वेगवेगळ्या भागातनं तिथं आणून तिथं सहकारी बँका किंवा संस्थाच्या कर्मचाऱ्यांना विशेष ट्रेनिंग दिलं जातं. तर अशा पद्धतीनं युनियनच्या माध्यमानं हे केलं जाणार आहे का? युनियनाच्या माध्यमांतल्यानूच हें केल्लो हो जो सगळो जो विशय जो आसा तो आमी युनियना कडेन दिल्लो आसा. कारण फाटले फावटी तांकां ग्रँट येतालें, थोडेशे इंटरनल पॉलिटिक्स जाल्ल्या बद्दल हांव ताजेर कांय उलोवपाक शकता, पूण हांव ट्रान्सपरंटली आणि म्हज्या वैयक्तीक भांडणाक लागून त्या कोऑपरेटिव्ह सेक्टराचेर कसलीच तरेची बाधा येवपाक जायना हेची जबाबदारी हांव घेता. आनी म्हणूनच तांचो जो ग्रँट जो आशिल्लो तो एज्युकेशन फंड म्हणूं नाकात, बाकीचे सगळे काही गोश्टी म्हणून ताका हांवें परत रिलीज करपाच्या खातीर हांवें ऑलरेडी प्रोविजन केल्लें आसा आनी आय हॅव ऑलरेडी रिलीज्ड ऑल्सो. ह्यो सगळ्यो काही गोश्टी आमी केल्ल्यो आसात. पूण म्हाकाय हो कोऑपरेटिव्ह सेक्टर बळकट करपाचें आसा त्या दृश्टिकोनांतल्यान आमची पावलां मारिल्लीं आसात. म्हजो RCS जो आसा किंवा आमी स्वता खंयची बँकेची आर्थीक परिस्थिती जर एखादी जर सकल देंवता अशी आमकां दिसली जाल्यार पर्सनली आमी प्रत्येक चेअरमॅन अलॉंग विथ द बोर्ड ऑफ डिरेक्टर तांकां आमी घेतात. इवन हांव तांचे बरोबर स्पेशली बसता, हांव तांकां वॉर्निंग दिता. जो पर्यंत काही गोश्टी आमी ठणकावून काही गोश्टी सांगपाना तो पर्यंत काय तुमची ह्या म्हयन्याक इतली रिकवरी जावपाकूच जाय. ह्यो सगळ्यो काही गोश्टी तुमी फॉलोअप करपाक जाय. हें आज पर्यंत कोणी केल्लें ना. म्हणून जो कोऑपरेटिव्ह जो कोणो जो आसा सेक्टर जो आसा तो थोडोसो विकन जाल्लो आसा. पूण आय एम हॅविंग अ व्हेरी कॉन्फिडंट म्हणटा तशें अश्योच काही गोश्टी मुखार जर गेल्यो आनी प्रत्येक ऑफिसरान जर काम जर केलें न्ही, प्रत्येक मॅनेजमेंटाच्या डायरेक्टरांनी जे निस्वार्थीपणान जर काम केल्लें आसत न्ही जाल्यार म्हाका दिसता कोऑपरेटिव्ह सेक्टर अदीक बळकट जातलें. आनी जे तुवें जो म्हाका प्रश्नांच्यान जो सुरू केल्लो आशिल्लो एम्प्लॉयमेंट जनरेशन, म्हाका दिसता एम्प्लॉयमेंट हेजे पेक्षा 50% म्हणजे अर्दे पटीन हाणी एम्प्लॉयमेंट आमी जनरेट करपाक शकता. हांवें अशी तरेचो म्हजो एक विचार आसा की फक्त फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ताचे पुरतो मर्यादी न रावता मल्टिपल एक्टिविटीज
तातूंत भितर सुद्दां तुमी वचचें पूण इट वील बी scrutinized by the experts whether this financial institution can can take the responsibility in near future का ना ह्यो सगळ्यो काही गोष्टी आमी पळोवपा खातीर आमी मुखार वतले आनी त्या दृश्टिकोनांतल्यान काही गोष्टी आमी करतले हांव मल्टीनॅशनल म्हणना की मल्टीपल ज्यो काही एक्टिविटीज ज्यो आसात त्यो सुद्दां काही बँकाक आमी बोबो दितले कारण तांणी नवें एम्प्लॉयमेंट जनरेशन तयार करचें लोकां खातीर त्या बँकेचो फायदो जावचो ह्या दृश्टिकोनांतल्यान म्हजो प्रयत्न आसा. दुसरा आणखी एक प्रश्न सहकाराच्याच निमित्ताने गोवा मार्केटिंग फेडरेशन आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या सहकारी संस्था आहेत, भारदेश बाजार आहे, गोवा बागायतदार आहे, भारदेश सहकारी संघ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या खूप चांगल्या पद्धतीनं चालतात, चांगल्या पद्धतीनं ते काम करतात, त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांना रोजगारही मिळालेला आहे. म्हणजे गोवा मार्केटिंग फेडरेशनचा जर आपण उल्लेख केला तर ही एक अशी संस्था आहे की जर सरकारनं ठरवलं की सरकारची जेवढी काही खरेदी आहे ती जर मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमाने जर झाली तर त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात या फेडरेशनला बळकटी मिळणार आहे. आम्ही बघितलं की सामान्यातल्या सामान्य माणसं तिथं काम करत आहेत, डेली वेजेसवरती कामाला आहेत. म्हणजे सहकार क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड मोठी क्षमता आहे आणि तुमच्यासारखी व्यक्ती जर सहकार क्षेत्र हाताळत असेल तर या दृष्टिकोनातनं जर प्रयत्न झाला तर ती मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांसाठी मोठी दिलासादायक अशा पद्धतीची गोष्ट ठरणार. प्रियोळ मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रियोळ मतदारसंघासाठी तुम्ही जे काय काम केलं ते तुम्ही या ठिकाणी सगळं सांगितलं. त्याच्यानंतर प्रत्येक मंत्रिपद न्याय खातेनिहाय तुम्ही केलेल्या कामाची यादी तुम्ही दिली. तुम्ही विषयाशी एकरूप झालेला आहात, तुमच्या मतदारसंघातल्या विषयाशी एकरूप झालेले आहेत, तुमच्याकडे असलेल्या खात्यांच्या विषयाशी तुम्ही एकरूप झालेले आहात. त्यामुळे तुमच्या बोलण्याची जी तीव्रता आहे किंवा बोलण्यातनं ज्या पद्धतीनं तुम्ही व्यक्त होतात त्याच्यावरूनच तुमच्या कामाची प्रामाणिकता ही त्याच्यातनं दिसून येते. हा झाला विषय आमदार मंत्री. आता आपण येऊया थोडं राजकारणाकडे, कारण पुढच्या 3 महिन्यात निवडणुका होणार आहेत. जी कारकीर्द तुम्हाला मिळाली ती कारकीर्द शेवटच्या टप्प्यात आहे. फेब्रुवारी महिन्यात या विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यात राजकारणाला प्रचंड तेजी आलेली आहे. या परिस्थितीत गोविंद गावडे हे 2017मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले. आज गोविंद गावडे भारतीय जनता पक्षाच्या सरकाराला पाठिंबा देत आहेत, त्या सरकाराचे एक मंत्री आहेत. आगामी निवडणूक गोविंद गावडे अपक्ष म्हणून लढवणार आहेत की भारतीय जनता पक्षात गोविंद गावडे प्रवेश करणार आहेत? आज हांव भारतीय जनता पक्षाचो सरकार जें आसा तातूंत एक घटक म्हणून हांव काम करता. खरं म्हणल्यार मुळावो बरोचसो पयलो जर हांवें विचार जर केलो जाल्यार म्हजो मतदारसंघ हो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणूं नाकात किंवा मतदार म्हणूं नाकात, ते बरेच आसात. पूण हें मुखार वता आसतना भारतीय जनता पक्षान जर ठरयलें किंवा जर प्रस्ताव जर आयलो जाल्यार त्या वेळाचेर हांव तेजेर डेफिनेटली निर्णय घेतलो. पूण ह्या क्षणी गोविंद गावडे 2022ची निवडणूक लोकांच्या पक्षांचेर लडटलो अशें म्हाका सर हांगा दिसता. ज्या वेळाचेर प्रस्ताव येतले त्या वेळाचेर हांव योग्य तो निर्णय घेतलो आनी गोविंद गावडेक म्हाका दिसता सगळ्याच पक्षांनी सपोर्ट केल्लो आशिल्लो फाटल्या फावटी. बरोबर. नॉट इवन 2017 पूण 2012चो जर हांवें एक नजर जर मारली जाल्यार दिसता म्हाका मॅक्झिमम म्हणजे पक्ष म्हणून पळयनासतना गोविंद गावडे म्हणून पळयलेलो आसा. म्हणून हांव परत एकदा म्हणन की आज बरेचशे पक्ष किंवा पक्षाचे कार्यकर्ते म्हणूं नाकात किंवा आशिल्ले वोटर जे आसात ते व्यक्ती कडेन पळयतात. आनी म्हाका दिसता निवडणुकीक वता आसतना सद्या तरी हांव अपक्ष म्हणून आसा. जशे प्रस्ताव येयले, जशे इन्विटेशन जर येले त्या वेळाचेर म्हजो निर्णय हो कार्यकर्ते घेतात. कारण आज पर्यंत म्हजो निर्णय जो घेतिल्लो आसा तो म्हज्या कार्यकर्त्यांनी घेतिल्लो आसा. हांवें तुका सुरवातीकूच सांगिल्लें पक्षाची तिकेट आशिल्ली, एखाद्या वेळाचेर म्हाका तेजेर डू ऑर डाय आशिल्लें. पूण आमी कार्यकर्त्यांनी सांगिल्ल्या प्रमाणे हांव गेल्लो आसा. कारण कार्यकर्त्यांक एक पूर्ण खात्री आशिल्ली की आमी काम करतले, गोविंद गावडे जिखून हाडटले आनी त्या प्रमाणे तें घडिल्लें आसा. मुखार कशें जाता सगळ्या कार्यकर्त्यांक विश्वासान घेवन काही गोश्टी आमी निर्णय घेतलो. तर याच प्रसंगी आपण या महासंवादाचा समारोप करणार आहोत. गोविंद गावडे गोवा विधानसभेतले लोकांचे आमदार, जसं त्यांनी सांगितलं की जसं प्रियोळ मतदारसंघातल्या लोकांना हवं आहे त्या पद्धतीनं त्यांची भूमिका राहणार आहेत. सध्या तरी ते अपक्ष म्हणूनच या पुढच्या आगामी निवडणुकीत जाणार आहेत.
जर भारतीय जनता पक्षाकडनं त्यांना प्रस्ताव आला तर त्यावेळी आपल्या लोकांना विश्वासात घेऊन ते त्या संदर्भातला निर्णय घेणार आहेत. गोविंद गावडे 2017मध्ये विधानसभेत पोचले, मंत्री झाले आणि ते वावरत असलेल्या क्षेत्राशी निगडीत त्यांना मंत्रिपदं मिळाली, त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि आजच्या या महासंवादात त्यांनी प्रत्येक खात्यात कशा पद्धतीनं काम केलं, कशा पद्धतीनं वेगवेगळे विषय सोडवण्याचा प्रयत्न केला, हे सगळं त्यांनी या महासंवादातनं स्पष्ट करून दिलेलं आहे. 2 ऑक्टोबर हा गोविंद गावडे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर आगामी निवडणुकीत त्यांना अशाच पद्धतीनं यश मिळो आणि त्यांच्या जे काही योजना ज्या अद्याप पूर्ण करता आलेल्या नाहीत त्या योजना पूर्ण करण्याची त्यांना क्षमता मिळो, त्यांना आशीर्वाद मिळो एवढी अपेक्षा. धन्यवाद सर. थँक्यू.